आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये सामना रंगणार आहे। हा सामना हैदराबादच्या उप्पल स्टेडियमवर खेळवला जाईल। सनरायझर्स हैदराबादने या हंगामात आतापर्यंत एकदा विजय मिळवलाय। गुजरात टायटन्सने सलग 2 सामने जिंकलेत। काल झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 50 धावांनी पराभव केला। राजस्थान रॉयल्सने या हंगामामध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला, तर 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्सला 20 षटकांमध्ये 9 गडी गमावून फक्त 155 धावाच करता आल्या। तब्बल 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनीचे आई-वडील काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना पाहायला स्टेडियमवर आले होते। त्यामुळे धोनी आज आयपीएल मधून निवृत्तीची घोषणा करण्याच्या चर्चांना बळ मिळाले। धोनीच्या पालकांचं अचानक आगमन म्हणजे धोनीचा शेवटचा सामना असू शकतो अशा चर्चा आहेत। रोहित शर्मा आरसीबी विरुद्धच्या सामन्यामध्ये खेळण्याबाबत शंका व्यक्त केली जाते। सरावादरम्यान रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे शुक्रवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ या सामन्यामध्ये रोहित शर्माला संघाबाहेर बसावं लागलं होतं। आयपीएलच्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला आणि त्यानंतर तो स्वतःहून निर्णय परिस्थिती पाहून घेतलेला होता। प्रशिक्षक महिला जयवर्धने यांनी तसं स्पष्ट केलंय। 23 धावात 25 धावा करून तो परतला, त्याच्या जागी सेंटिनर फलंदाजीसाठी गेला होता। लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने एक हाती 5 बळी घेऊन विक्रम केला। आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात कोणत्याच कर्णधाराला न जमलेला हा विक्रम हार्दिकने केला। हार्दिकने आपल्या प्रत्येक षटकात विकेट्स घेत हा इतिहास घडवला। इंग्लंड संघाचं कर्णधारपद सोडल्यापासून मुक्त झाल्यासारखं वाटतंय असं गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरनं म्हटलंय। एका कर्णधाराच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्हाला परिणाम मिळत नाहीत तेव्हा ते तुमच्यावर मोठं दडपण आणू शकतं, असं यावेळी बटलर म्हणाला। लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठीला नोटबुक सेलिब्रेशन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50% दंड ठोठावण्यात आला। शिवाय दुसरा डीमेरिट पॉइंट सुद्धा देण्यात आलाय। शुक्रवारच्या सामन्यामध्ये दिग्वेशने मुंबई इंडियन्सचा फलंदाज नमन धीरला बाद केल्यानंतर नोटबुक फाडून आनंद साजरा केला होता। सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सकडून त्याचा 100वा सामना खेळला। या कामगिरीबद्दल त्याला एक खास जर्सी देण्यात आली। जर्सीच्या मागच्या बाजूला 100 हा आकडा लिहिलेला आहे। सूर्याने आतापर्यंत एमआयसाठी 100 सामन्यांमध्ये 3158 धावा केल्या। आयपीएल नंतर भारत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे। मात्र या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसलाय। भारताविरुद्ध या मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज ऑली स्टोनला दुखापत झाली, त्यामुळे या मालिकेत त्याला खेळता येणार नाही अशी माहिती आहे।